आला आला तर आला पहिल्याच पंक्तीला गिरायला बसला. करदुरा तुटूस्तोर बुंदी खाल्ली. घरी जाताना मंडपातल्या लोकांच्या नाकातले केस जाळून गेला. पण काय सांगावं, जाऊ द्या, वराड खूप जमलंय. काही गडबडीत तुम्हाला माझा नवराच दाखवायचा विसरून गेले. कुठं बसले आमचे धनी, कुठं बसले, कुठं बसले. कलाकारांसाठी टाळ्या वाजवा एकदा. असो बर का, तुम्ही नाही म्हणले मी दुसरा करीत असते. लोक दानादन दानादन पक्ष बदली ते मी नवरा बदलला म्हणून काय झालं. तुम्ही नाही तर दुसरा. असो थोडे पुढे उभे राखी आणि सोशल इतकी डिस्टन्सिंग ठेवा. बघा की कसे उभे राहिले, जसे का झेडपीला निवडून आलेत. मावशांनो, कसं दिसतंय माझा अमिताभ बच्चन, कसं दिसतंय माझं धर्मेंद्र, कसा दिसतोय माझा शाहरुख खान, कसा दिसतोय परशा. हाय का यात एक तरी देख ना. बघा की. पण काय सांगावं मावशांनो, तुम्ही म्हणाल तू एवढी तरणी ताठी नवरा का एवढा पिकून घालायला आलेला केला. पण तुम्हाला खरं सांगते मावशांनो, यांचा एक स्वभाव मला खूप छान वाटला म्हणून मी यांच्याशी लग्न केलं. बघायचं एक तुम्हाला आजीबाई, बघायचं खरं बघायचं. बरं खाली बसाव, बसा की, बसा बसा. आता उठा. बघितलं, परत एकदा बसा आणि आता पुन्हा उठा. मावशांनो, बघितलं का, नवरा असा पाहिजे, अगदी असाच पाहिजे. बस म्हणलं की बसला, उठ म्हणलं की. ढोलकी वादक महाराज, थोडस लक्ष असू द्या माझ्याकडे, माझ्या बोलण्याकडे असू द्या, माझ्याकडे नसलं चालेल. बस म्हणलं की बसला, उठ म्हणलं की उठला. असं असं उठला पाहिजे. आणि एक तडाख्या दिला की डांबरी डांबरीनं परत सुटला. बरं का, असं लक्ष असू द्या. काय सांगावं मावशांनो, नवरा बिचारा कसा काय असत नाही बरं का. काय सांगावं, 40 वर्ष लग्नाला झाले, मेले ना. 40 वर्षाच्या संसारात साधी साडी सुद्धा घेतली नाही. 40 वर्षाच्या संसारात साधी साडी सुद्धा घेतली नाही. तुम्ही म्हणाली एवढ्या पाच साड्या नेसून आली, 5 साड्या बदलल्या, कुशल लाज सुद्धा वाटत नाही, एक पण घेतली नाही म्हणती. खरं सांगू का, या 5 साड्या यांनी नाही घेतल्या. या 5च्या 5 साड्या आमच्या पवन महाराजांनी मला भेट दिल्या म्हणून कशी बशी 4 चौघेत आले, नाहीतर घरात गाऊनवरच बसायचे. आहो काय सांगावं, मेल्याच्या बेन असं वाटतं यांना इथं सोड शिट्टी द्यावी, त्या दुसऱ्या साऊंड सिस्टीम वाल्या सोबत पळून जावं. काय सांगावं, आहे ना तयार. वा, असू द्या बर का. पुरता पुरता वैताग आलाय मेल्याचा. काय सांगावं, 40 वर्षाच्या संसारात साधी साडी सुद्धा घेतली नाही. फाटकेच लुगडे तुटकेसे चोरी, तिला शिवायला दोरा किंवा नाही. बाई बाप, मला सांगा, फाटकी तुटकी साडी, चोरी तुटकी, शिवून शिवून घालीन म्हणलं, तिला शिवाय दोरा पाहिजे का नाही, पाहिजे का नाही वाजी. पण नाही ना. काय सांगावं, शिवायला दोरा सुद्धा नाही. पण माझे नाथ महाराज हे लुगडं किंवा ही चोरी फाटकी सांगत नाही. तर या कलियुगामध्ये नातं नावाचं लुगडं फाटलंय, माणुसकी नावाची चोरी तुटली, तिला शिवण्याकरता कुठंतरी प्रेम नावाचा धागा पाहिजे. पण प्रेम आज कोणाकडे उरलं नाही, स्नेह उरलं नाही, आपुलकी उरली नाही. सगळीकडे आला पैशाचा अहंकार. कोणाला पैशाचा अहंकार, कोणाला पदाचा अहंकार, तर कोणाला जमिनीचा अहंकार. सर्वांना अहंकार झालाय. माणूस माणसाशी बोलायला तयार नाही. माणसाने माणसात राहून माणसाशी माणसासारखं वागणं याला माणुसकी धर्म म्हणतात. पण तो आज कुठं बघायला भेटत नाही. म्हणून असा हा प्रेम नावाचा धागा पाहिजे, तो नाही. म्हणून असा हा विकल्प रूपे नवरा माझे नाथ महाराज सोडायला सांगतात. म्हणून बर का आजी, एवढंच नाही, तुम्हाला म्हणून सांगते, बघा की कसे बघते ती, खाली बघ म्हणते असं बर का.
काय सांगावं, तुम्ही म्हणताल खुशाल लाज सुद्धा वाटत नाही, नुसत्या साडी आणि लुगड्यासाठी, लुगडा आणि चोळीसाठी नवरा सोडायचं म्हणती. तेवढंच कारण नाही आजीबाई. मला सांगा, साडी नसू द्या, मला सांगा राहायला घर पाहिजे का नाही? मेल्याच्या संसारात ते सुद्धा नाही. मोडके से घर तुटके से छप्पर, यांच्या देवाला देव घर नाही. मायबाप मोडकच घर, तुटकं छप्पर, साधं देवाला देवघर सुद्धा नाही. भादव्याच्या महिन्यात गौरी गणपती बसविल म्हणले, यांच्याकडे डोक्यावर बसू वय. बघाय सुद्धा लाज वाटत नाही, कसे बघतात. काय सांगाव मावशांनो, देवाला देवघर सुद्धा नाही. मला सांगा, 3 कोटीचा बंगला बांधला, त्या बंगल्यासमोर जर तुळशी वृंदावन नसेल, त्या बंगल्याला शोभा आहे का हो? नाही ना. त्या बंगल्यासमोर जर म्हातारे मायबाप जर हसत नसतील, शोभा आहे का त्या बंगल्याला? नाही ना. तुम्ही 5 कोटीचं भव्य दिव्य मंदिर बांधा आणि त्या मंदिरावरती कळस नसेल, शोभा आहे का? त्या मंदिरात जर देवाची मूर्त नसेल, त्या मंदिराला शोभा आहे का? नाही ना. तसं भगवंताने तुम्हाला आम्हाला दिलेले 3.5 हाती नरदेह रूपी घर, या नरदेह रूपी बंगल्यामध्ये जर त्या देवाला जागा नसेल, त्या देवाचं नामस्मरण नसेल, तर माझे नाथ महाराज सांगतात, असून सुद्धा नसल्यासारखं आहे, मातीमोल आहे. म्हणून असं हे मोडकच घर, तुटकच छप्पर, देवाला देवघर नाही.